नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांचे धन्यवाद की तुम्ही आवडीने माझे पॉडकास्ट ऐकता आणि अशा कधी कधी छान छान कॉमेंट पण करता. जर नाही आवडलं तर तेही सांगता, आवडलं तर तेही आवर्जून सांगता. असं नाही आहे की फक्त चांगल्या चांगल्याच कॉमेंट करता म्हणून मला खूप बरं वाटतं, पण कधीकधी अशी एखादी कॉमेंट येते की ज्याच्याने तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती मिळते. ती डिरेक्टली तुमचं अभिनंदन करणारी पोस्ट नसते किंवा अशी कॉमेंट नसते, पण त्यातनं म्हणजे कळतं की एखादी व्यक्ती तुमचं जे पॉडकास्ट आहे ते अगदी मनापासून ऐकते आणि नोट करते. जे तुम्ही काही गोष्टी सांगता ते ऐकतात लोक, तर ते पाहून खूप आनंद होतो, ते ऐकून वाचून खूप आनंद होतो. राहिला प्रश्न निगेटिव्ह कॉमेंट्सचा, तर निगेटिव्ह कॉमेंट्सही मी ठेवते. त्यातल्या त्यात फार येत नाहीत, एखाद दुसरी येते, पण मी त्या ठेवते. मॅक्सिमम ठेवण्याचा प्रयत्न करते आणि जर अति होत असेल तर मग माझा नाईलाज होतो, कारण का मग ते खूपच मोठं ट्रेल होतं आणि नुसतं प्रत्येक कॉमेंटला धरून धरून मग ती व्यक्ती कामधंदे नसल्यासारखी सगळ्यांना रिप्लाय करत बसते आणि सगळ्यांना वाटेल तसं बोलत बसते. तर मला हे नको असतं की माझ्यामुळे माझ्या मंडळींना, जे माझी साईड घेण्यासाठी किंवा माझी बाजू मांडण्यासाठी तिथे आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येक कॉमेंटला मी उत्तर देत बसू शकत नाही, तर ते तिथे येतात आणि मग त्यांच्या विरोधात बोललं जातं, त्यांना वाटेल तसं बोललं जातं, तर तेव्हा मात्र मग मी ती कॉमेंट डिलीट करते. त्यामुळे मला कधीकधी वाईटही वाटतं, कारण का माझी मंडळी जी आहेत ते इतकं म्हणजे जीव ओतून लिहितात कॉमेंट, वेळात वेळ काढून त्या कॉमेंटला उत्तर देतात, तर ती कॉमेंट डिलीट केल्यामुळे तो पूर्ण ट्रेलच नाहीसा होतो. बट काय करू मंडळी, ते ना असं घाण नकोशी वाटते. म्हणजे उगाचच असं माझ्या मंडळींना असं वाटेल तसं सतत बोलणं आणि तो ट्रेल ते मला परत परत डोळ्यासमोर आलेलं ना, मला कसं तरी होतं आणि म्हणून मी ते नाईलाजाने ते डिलीट करते. अजून एक गोष्ट, स्पोर्टिंगली कॉमेंट घेण्याचं, तर मी मोस्ट ऑफ द कॉमेंट स्पोर्टिंगलीच घेते. जशी तुमची बाजू आहे तशी माझीही बाजू आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही मला एखादी गोष्ट सांगता तर ती मला पटली, तर मी हेही बोलते की हां बरोबर आहे, मला पटलं तुमचं म्हणणं, ह्यापुढे मी हे नाही करणार किंवा मी हे करेन तुमच्या म्हणण्याप्रमाणे, ते मी एक्सेप्ट करते. पण काही वेळेला माझा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो, तो समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करते. पण लोकांना असं वाटतं कधी कधी की म्हणजे ही काय आगाऊ आहे, हिला आमचं काही पटतच नाही, ही स्वतःचंच शहाणपणा सांगते. तर तसं काही नसतं. मी फक्त माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करते, जे मला वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करते. पण कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होतं, बट आय कांट हेल्प इट. म्हणजे काही करू नाही शकत त्या बाबतीत, कारण काही गोष्टी असतात ज्या आपण असा पटवून देऊ नाही शकत. म्हणजे कॉमेंट्स थ्रू आपण ते कधी कधी क्लिअर कम्युनिकेशन नाही होत. कॉमेंट्समध्ये ते कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होऊन जातं, कारण आपण जे लिहिलेलं असतं ते समोरचा कुठच्या वेमध्ये वाचतो आहे. हे माझ्या बाबतीत पण झालं आहे. मी प्रत्येक कॉमेंटांना कधी कधी 4-4, 5-5 वेळा वाचते, बघते की काय लिहिलं आहे नेमकं, म्हणजे काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण ते फुलस्टॉप वगैरे पण जरा इकडे तिकडे झाले किंवा काही काही कॉमेंट्स विदाऊट फुलस्टॉप असतात, सरसकट असतात, तर त्याच्यामध्ये थोडा, तुम्हाला माहितीच आहे मराठी लँग्वेज किती फनी आहे, की थोडा शब्द इकडे तिकडे झाला तरी पूर्ण अर्थ बदलून जातो. तर एक्झॅक्टली त्या माणसाचा माइंडसेट समजायला तुम्हाला ती कॉमेंट परत परत वाचायला लागते आणि परत परत नीट लक्ष देऊन मग त्याच्यावर रिप्लाय करावा लागतो. सो ते सगळं आहे. तर एनिवेज थोडंसं बोलावं असं वाटलं ह्या विषयावर म्हणून मी बोलले. आता आपण वळूया आपल्या आजच्या पॉडकास्टकडे. आजचं पॉडकास्ट असणार आहे आपली नळ्या ठोकणारी बाई, लेझिमुडी 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 बंजिता. बाबा आता लय मोठी सेलिब्रिटी झाली आहे, ऐकत नाही कोणाला. असं भाग्य काही लोकांचंच असतं बाबा, नळ्या ठोकून ठोकून सेलिब्रिटींबरोबर उठतात बसतात. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मंडळी, जेव्हा ही स्वतः कुठेतरी खायला जाते किंवा असं भूक लागते अचानक आणि पेड प्रमोशन नसतं, कुठली तरी तिला आउटलेट दिसतं, कुठलं तरी जागा दिसते, तिथे ती जाते आणि खाते, तेव्हा ती रिअल रिव्ह्यू देते. आणि जेव्हा पेड प्रमोशन असतं तेव्हा तिला ते चांगलं चांगलं बोलणं हे अपरिहार्यच असतं. म्हणजे त्याच्यामध्ये तिला काही ऑप्शन नसतो, त्याच्यामुळे ती चांगलंच म्हणते. पण ते जेव्हा पेड प्रमोशन करत असते तेव्हा ती जागा, ते रेस्टॉरंट किती
चांगलं आहे, खरंच किती जेन्युइन आहे, किती तिकडचं फूड चांगलं आहे, ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच Googleचा आधार घ्या. Googleवरती सर्च करा, रिव्ह्यूज बघा, झोमॅटोवरती, स्विगीवरती जे काही त्यांचे स्टार रेटिंग्स वगैरे दिलेले आहेत ते चेक करा, लोकांचे रिव्ह्यूज चेक करा. अगदी जेव्हा ही व्हिडिओ पोस्ट करते तेव्हा त्या व्हिडिओच्या खालच्या कॉमेंट्स पण एकदा वाचून बघा आणि त्यानंतरच डिसाईड करा, कारण ह्या बाईवर माझा बिलकुल विश्वास नाही. हिने रिव्ह्यू केलेली बरीचशी ठिकाणं, पेड प्रमोशन बोलते मी, बरीचशी ठिकाणं फ्लॉप आहेत असं मला आपल्या सबस्क्रायबर्सकडनं पण कळलं, कॉमेंट्समधनं पण कळलं आणि मी रिव्ह्यूज चेक केले तर रिव्ह्यूमध्येही ते मेन्शन आहे, म्हणजे Google पेजवरती लिहिलेलं आहे की बऱ्याच जणांनी की छान नव्हतं फूड, कच्चंच होतं, काही टेस्ट नाही आहे, बिलकुल आवडलं नाही. तर ते तुम्ही एकदा चेक करा. ते आधी पण ते कुठलं तरी त्या 2 मैत्रिणी आणि त्याचं ते ट्रकर्ससारखं काहीतरी ते चालवत होत्या, फूड ट्रक. तर त्याचा पण रिव्ह्यू एकदम बेकार होता आणि आता ही लुगडेबाईंकडे गेलेली, त्या लुगडेबाईंच्या पण रेस्टॉरंटचा रिव्ह्यू अत्यंत वाईट आहे. वर हिला कॉमेंट केली लोकांनी की तू अशा ठिकाणचे रिव्ह्यू जेन्युइनली देत जा, सांगत जा, आवडलं तर आवडलं, ठीक आहे तुला आवडलं पण तरी तू असं सांगत जा की हे मी माझ्यापुरतं सांगते, तुम्ही सगळं काही चेक करून या, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका, असं तू कम्प्लिटली बोलत जा ना. उगाचच कशाला लोकांची फसवणूक करतेस. तुला पैसे मिळतात आणि फुकट खायलाही मिळतं, पण लोक तिथे येऊन आपल्या मेहनतीचा पैसा लावतात. म्हणजे लोकांना असं अपेक्षा असते की एवढा खर्च केल्यानंतर आणि जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आपलं मन तृप्त झालं पाहिजे, आपलं मन शांत झालं पाहिजे, आपल्याला मस्त वाटलं पाहिजे, खूप छान वाटलं पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे की पैसा गेला, महाग आहे पण टेस्ट एकदम छान होती आणि जसं अगदी हवं होतं तसं मिळालेलं आहे. जर तेच नाही मिळालं तर मग ऑब्व्हियसली ना लोक तर तुम्हाला विचारणारच. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा रिव्ह्यू करताय, सोशल मीडियावरती तुम्ही रिव्ह्यू करताय आणि तुमच्या ऑडियन्सला सांगताय तिथे जा, तिथे खा आणि सांगा, तर ऑब्व्हियसली मग त्यांना जो आलेला एक्सपिरियन्स आहे तो ते तुमच्याशी शेअर करणारच. मग तेव्हा तुम्ही असं कसं म्हणू शकता की मला नका सांगू, तिथेच सांगा, तिथेच काय ते क्लिअर करा, माझं तर छान होतं. ऑब्व्हियसली तुम्हाला दिलेलं फूड हे छानच असणार, कारण तुम्ही तिथे रिव्ह्यू करायला आला होतात. तुमच्यासाठी ते एक्सक्लुझिव्हली त्यांनी सिग्नेचर डिशेस तुम्हाला देतात, तुमच्यासाठी बनवतात, तर ते प्रॉपरली ते चेक करून वगैरे सगळं काही क्वालिटी चेक होऊनच येत असेल. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तुम्हाला तर छानच मिळतं, पण ओव्हरऑल तुम्ही बाकीच्या लोकांचा रिव्ह्यू का नाही घेत? एक काम करा, नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही रिव्ह्यू द्यायला जाल ना, तेव्हा तिथेच बसलेल्या लोकांना विचारा की कसं वाटलं तुम्हाला इथलं जेवण, आणि तुम्ही फर्स्ट टाईम आलात का किंवा तुम्ही ह्या पुढेही येणार आहात का, म्हणजे इज इट वर्थ विजिटिंग अगेन, हे सगळं विचारा आणि जेन्युइनली विचारा आणि जेन्युइनली टाका जर तुम्ही खरे आहात तर मग तुम्हाला तुमच्या रिव्ह्यूची जबाबदारी स्वतः घ्यायलाच लागेल. जर तुम्हाला त्या रिव्ह्यूचे, त्या प्रमोशनचे पैसे मिळाले आहेत तर पैशाबरोबर जबाबदारीही येते. तर तुम्ही असं झटकून नाही टाकू शकत की मला नका विचारू. ऑब्व्हियसली ते तिथे गेले आणि तिथे त्यांना जर सपोज चांगला एक्सपिरियन्स नाही आला तर ते त्यांनी तिथे सांगितलंच असणार. ते तुम्हाला याच्यासाठी सांगतायत कारण तुम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करताय, उगाचच खोटे नाटे छान बोलून, पैसे घेऊन छान बोलून लोकांची फसवणूक करत आहात. बुगडेबाई, तुम्ही तर राहूच द्या बुगडेबाई, तुमचे मी इंटरव्ह्यू आधी पण बघितलेत, जे तुम्ही सांगितलं होतं की कोविडमध्ये माझी सासू आलेली आणि मला तर काहीच करता येत नव्हतं, मला चक्क साधा चहाही बनवता येत नाही, माझी तारांबळच उडाली आणि ती इथेच अडकली आमच्या घरी, पण झालं उलटंच, तीच माझ्यासाठी सर्व जेवण खाणं बनवायची, त्याच्यामुळे माझी चांगलीच सोय झाली आणि मला असं वाटलं की नाही ह्यांनी इथेच राहायला पाहिजे, उलट माझा सगळा प्रश्नच मिटला, खूप छान झालं आमचं, कोविडमधला एकूणच काळ छान गेला, असं हे सगळं तू सांगितलंस. आणि तू बाई चहा तुला बनवता येत नाही आणि तू रेस्टॉरंट ओपन केलं आणि मी पुण्याची असं तसं म्हणता तू चक्क गोवन फूडवरती आपलं एक्सपर्ट ओपिनियन आणि अगदी आपल्या घरातल्यासारखं जेवण वगैरे असं बोलायला लागलीस. तुझ्या घरी काय गोवन फूड बनतं?
उगाचच एवढा खोटेपणा नको करूस बाई. सरळ सांगायचं की मी CHYD मधनं खूप छापले आणि ते मी इथे इन्व्हेस्ट केले. आय एम जस्ट ॲन इन्व्हेस्टर. माझं असं काही इथलं फूड आणि ह्याच्याशी काही संबंध नाही. ते वेगळी व्यक्ती सांभाळते, जी तुझी मैत्रीण आहे ते सगळं तिचं कंट्रोल आहे. मी फक्त पैसा देऊन मोकळी झालेली आहे. उगाचच काही फेकाफेकी नाही करायची. झेपेल एवढंच खोटं बोलायचं. ते तिकडेच जमत होतं. तिथे टॅलेंट दाखवलं ना, तेवढंच तुझं टॅलेंट आहे. त्याच्या बियॉन्ड काही नाही आहे. सो जस्ट टेक इट इझी. आणि काय चुकीचं नाही आहे ना, चूच शकतं. पैसा लावणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मी पैसा लावलेला आहे. कोणी बुद्धी लावलेली आहे, कोणी आपल्या हाताची टेस्ट तिथे यूज केलेली आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे ते त्यांनी यूज केलेलं आहे त्या पार्टनरने. का इतकी क्लॅरिटी नसते तुमच्या बोलण्यामध्ये? का तुम्ही एवढे ट्रान्सपरंट नाही आहात पब्लिक बरोबर? का तुम्ही लोकांना आपल्या स्टारडमने फसवण्याचा प्रयत्न करता? आणि तुम्ही असणार आहात का तिथे? लोक कॉमेंट्समध्ये पण विचारत होते, तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्ही या, व्हिजिट करा, आम्ही इथे आहोत तुमचं स्वागत करायला, तुम्ही असणार आहात? तुम्ही असता त्या रेस्टॉरंटमध्ये? लोक तुम्हाला भेटायला म्हणून आली, तुम्ही भेटणार आहात? तुम्ही त्यांचं आदरातिथ्य करणार आहात जसं तुम्ही बंजिताचं केलं? नाही ना. मग उगाचच लोकांना मिसगाईड करणं बंद करा. आणि बंजिता काय ग, त्या आता काय भटबाईंचं झालं की आता इथे लगेच फिरलीस? हे दादरमधलं सगळ्यात बेस्ट आहे. इथे ऑथेंटिक मिळतं, इथे हे वेगळं मिळतं, ह्यांची स्पेशालिटी ही स्पेशालिटी भटबाईंच्या रेस्टॉरंटमध्ये पण होती. मग आता त्यांचं गेलं चुलीत नवीन प्रमोशन मिळाल्यावर. आता ह्यांचं ऑथेंटिक झालं आणि मग त्यांचं काय होतं? मग आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? तुझ्या त्या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा की या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा? चणक इथली स्पेशालिटी आहे, क्रॅब इथली स्पेशालिटी आहे आणि काय घी रोस्ट इथलं स्पेशालिटी आहे. हे सगळ्या गोष्टी तू तिथेही बोलली होतीस. मग ती त्यांची स्पेशालिटी नाही, मग ह्यांची स्पेशालिटी आहे. मग सेमच आहे ना. आणि ही कुठली स्पेशालिटी नाही आहे, हे बेसिक सगळ्या हॉटेलमध्ये मिळतं. आमच्या बोरिवलीला पंगत आहे ना, तिथे पण ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. घी रोस्ट वगैरे जे प्रकार होते केरलाचं, तर ते आपला झमुरा गेला होता ना, तर ते तिथे भिवंडी नाही, कळव्याला कुठलं रेस्टॉरंट, तर तिथेही ह्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या. सो काहीही वेगळं नाही आहे आजकाल. म्हणजे जिथे सी फूड बेसिकली जिथे मिळतं किंवा नॉनव्हेज, तिथे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत कॉमन आहे. सो फुगडेबाई, लुगडेबाई, काय तुमचं नाव ठेवलं होतं मी ते, लुगडेबाई, तर ते तुम्ही काही समजू नका की आपण काहीतरी एकदम ऑथेंटिक आणि सिग्नेचर वगैरे. ती बोंबली पण आहे ना, काही थुकपट्टीच्या डिशला सिग्नेचर डिश बोलते. ती बंजिता मोठी ज्ञान देत होती आणि मोठं असं एकदम काहीतरी सांगत होती. हिला साधा रिव्ह्यू पण नाही करता येत, हिला साध्या गोष्टी कळत पण नाहीत की कशावर काय बोलायचं आहे किंवा काय टेस्ट करायचं आहे. मटण किमाला गोवन डिश बोलते. हे ऑथेंटिक तुम्हाला इथे खूप छान खायला मिळेल. मेन म्हणजे किमा ही गोवन डिश नाहीच आहे. गेट युअर फॅक्ट्स राईट बिफोर यू स्पीक. जो शहाणा असेल ना, जरा खरंच खवय्या असेल आणि जरा डोकं वापरेल, या मंद भक्तीतनं बाहेर पडलेला असेल, ज्याच्यावरती काहीतरी एनलाइटमेंट झालं असेल, तर तो या बाईच्या ना बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि चटकन पकडेल की हिला किती नॉलेज आहे खाण्यापिण्याबाबत. हिला फक्त खायचं माहिती आहे, त्या व्यतिरिक्त या बाईला काहीही कळत नाही. कुठल्याही डिशला ती काहीही बोलू शकते, कुठलीही बोलू शकते. अगदी ती चायनीजला पण कोकणी ऑथेंटिक बनवू शकते. तुम्हाला काही म्हणजे तुम्ही विचार करा ना, जी व्यक्ती लातूर मसाला घालून त्याला मालवणी चिकन नाव देऊ शकते, तर तुम्ही विचार करा की हिचं किती डीप नॉलेज आहे. आणि इतकी बोंब लागली, इतकं पडला तो व्हिडिओ, इतकं म्हणजे लोकांनी वाट लावली तिची, तरी पण चक्कार शब्द नाही हा त्याच्यावरती. म्हणजे हे पण एक आर्ट आहे, हे स्पेशली ह्या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. तो झमुरा पण इतका पोपट झाला, इतका तोंडावर पडला. आता चक्कार शब्द नाही त्या मीटअपबद्दल, काय झालं आणि काय नाही. मीटअप गेलं म्हणजे उसके साथ वो राज भी चला गया. तसंच हिचं पण आहे. लातूर मसाला घालून जे मालवणी चिकन बनवलं ना, त्याचं पण असंच झालं, अळीमिळी गुपचिळी. इथे त्या पितळेच्या प्लेट्स होत्या. मला माहिती नाही नक्की, म्हणजे त्याला पितळेचं असं हे दिलेलं, लुक दिलेला की त्या ऑथेंटिक पितळेच्या प्लेट्स होत्या, पण ते पितळेचं असं वाटत होतं. म्हणजे कधी कधी असतं ना कोटिंगसारखं, तर ते तसं वाटत होतं. त्याला ही बाई चक्क रोज गोल्ड बोलते.
म्हणजे उगाचच असं काहीतरी आपली वकॅब्युलरी किती आहे, आपण किती कलर असं ते नाही का बैंगनी कलर दे ना. आता बैंगनचे असे विविध कलर आहेत ना, वांगोला माहिती असेल. अबा कुठच्या कुठे पोचते ना मी एकदा, एका ह्याच्यातनं ना दुसरं असं काहीतरी वेगळंच कनेक्ट होतं बाबा. जाऊ दे, आता तो वांगोचा विषय नाही, पण जसं वांग्याचे वेगवेगळे शेड्स असतात, आता नक्की कुठलं वांगी कलर पाहिजे बाबा, तसा प्रॉब्लेम असतो ना बायकांचा. तसं ही उगाचच आपलं काहीतरी अफाट ज्ञान दाखवायला जाते. त्या पितळेच्या कलरला सोनेरी बोलली असतीस तरी आपण समजू शकलो असतो, रोज गोल्ड. अजून एक गोष्ट नोटीस केली का मंडळी, ही जिथे रिव्ह्यू करायला जाते ना त्या रेस्टॉरंटमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकार मिळतात, म्हणजे बहुतांशी रेस्टॉरंट्समध्ये. पण ही व्हेजचं तर चक्कार शब्द नाही काढत, दाखवत पण नाही आणि बोलत तर त्याहूनही नाही. बस फक्त ना नॉनव्हेजवर फळशा पाडायचा. आणि किती खायचं त्याला काय सीमा. नॉनव्हेज खाण्याला पण काहीतरी बांध असतो ना, काहीतरी लिमिट असतं, किती खायचं. त्याच दिवशी मी तुम्हाला सांगते, दुपारी हिने हे केलं असेल आणि त्याच नंतर संध्याकाळी तिथे दादरला त्या कुठल्या त्या महोत्सवला गेली आणि तिकडे जाऊन तिथे पण हिने मटण चापलं आणि वर म्हणे जाळ आणि धूर संगटच. हां, तुझं निघणार आहे जाळ. ते तर थोबड्यावर दिसतंच आहे, पण आणि कुठून निघत असेल न दिसण्यासारख्या जागेतनं, ते तर काय विचारायलाच नको. या गरमीमध्ये हे असलं खाणं म्हणजे मला खरंच असं अंगावर काटा येतो विचार करूनच. तिथे आंबा महोत्सवला गेली होती, तिथे इतक्या वेगवेगळ्या डिशेस होत्या, इतकं म्हणजे वेगवेगळं व्हरायटी होती, इतके मस्त छान पदार्थ बनवले होते. ते सगळं सोडून हिने प्राईस कशाला दिलं, बिर्याणीला. तिथे पण बिर्याणीला आंबा बिर्याणी. मंडळी इमॅजिन, बिर्याणीमध्ये आंबा टाकला आहे. काय माहिती बाबा कसं लागत असेल चांगलं पण असेल, पण मग ती बिर्याणी असेल का हो मंडळी. पुलाव किंवा साखर भात, तसा आंबे भात वगैरे असं काहीतरी आपण म्हणू शकतो, पण बिर्याणी. त्या फळांच्या राजाला तरी सोडा रे बाबा, त्याला राहू दे ना त्याच्या मस्तपैकी दुनियेमध्ये. मस्त असंच खायचं, असंच छान वाटतं ना. फार तर आईस्क्रीम डिझर्ट वगैरे बनवा, पण बिर्याणी मी तर कधीच नसतं दिलं बाबा, चुकून पण प्राईस दिलं नसतं. आणि मी तरीच म्हणते की हिला कसं काय बोलवलं आणि त्या बाईने तर डिक्लेअर करून टाकलं की एव्हरी इयर तुम्हाला हीच पाहिजे ना. म्हणजे आता हिची पूर्ण सोय झालेली आहे. हिचं तिकडे आता काय बोलतात ते सुवर्णाक्षरात नाव कोरलेलं आहे की आता दरवर्षी हीच त्यांची जज, म्हणजे फुकटची नाही म्हणता येणार, पण ठीक आहे, हिचं सेटिंग झालेलं आहे तिकडे, काही कुठल्याही ॲट सम कॉस्ट. हिची वर्णी कशी लागली हे मला नंतर कळलं, कारण ते स्पॉन्सर्ड बाय जोकमत होतं. तर जोकमतमधनं हिची वर्णी लागलेली आहे, कारण जोकमतची ही एकमेव फूड व्लॉगर आहे लाडकी. नाही तर आपल्या बचनाला पण मिळालं असतं, तर ते नवी मुंबईत वगैरे असेल तर त्यांनाही तिथे मिळेल. आणि त्या काय तसं फूड व्लॉगर नाही ना, ते तर डेली व्लॉगर आहेत, त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं कटअप झाले, ते नंबर नाही लागला. हीच आपली फूड व्लॉगर म्हणून कशी असू दे, एवढा मोठा जबडा करून म्हशीसारखी रवंथ केलं तरी चालेल, पण येस योच तो सारखं. आणि ते महाराष्ट्राचं सन्मानवाली जी आली होती ना बाई, तिच्याबरोबरची तर ॲक्टिंग, म्हणजे तिच्या ॲक्टिंगचे 50 कट. असा सन्मानच नको बाबा, तुझ्याकडेच ठेवतो सन्मान. इतकी ओव्हर ॲक्टिंग आणि इतकं ते कळत होतं की बरोबर काही जमत नाही आहे, ते स्क्रिप्ट पण फसलेलं आहे आणि ती ॲक्टिंग पण गणलेली आहे. असं होतं मंडळी. आता मी परत फिरून पहिल्या मुद्द्याकडे येते, जे मी तुम्हाला म्हणालेली की हिचं जर पेड प्रमोशन नसेल, जेव्हा ही स्वतःच्या खिशातनं पैसे देऊन एखादी गोष्ट घेते किंवा खाते, तर तिथल्या जागेचा ती जेन्युइन रिव्ह्यू देते. तो कसा ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा हे लोक ठाण्याला जात होते तेव्हा आय थिंक बोरिवलीला जल्दीरामचं ते नवीन रेस्टॉरंट काय ते उघडलं आहे, तर तिथे ते लोक गेले आणि तिकडे गेल्यानंतर हिने काहीतरी ते दहीवडा का काय दही कचोरी ऑर्डर केली आणि भरभरून दही होतं आणि ती कचोरी पण बरोबर नव्हती हिच्या म्हणण्यानुसार, कारण कचोरी एनिवेज तशी पण हेवी असते आणि ती डीप फ्राईड असते आणि वर ते दही वगैरे. आणि 11 वाजता त्या बाईने ते खाल्लं, त्याच्यावरती परत घरी जाऊन खिचडी आणि हे सगळं मागवून खाल्लं. तर जेव्हा हिने ती दही कचोरी खाल्ली तेव्हा तिने त्याचा जेन्युइन रिव्ह्यू दिला
की बरोबर नव्हतं, मला वर येत होतं, कचोरी शिळी वाटत होती वगैरे. तर हा एक्सपिरियन्स मला वाटतं हिला असं पण येत असेल, जेव्हा पेड प्रमोशनला जात असेल तेव्हा तिला सगळ्याच गोष्टी तिथल्या आवडतात असं नाही. कुठल्या कुठल्या तिला टेस्ट आवडत नसेलही, पण तेव्हा ती ते सांगत नाही. कारण तिला ते न सांगण्याचे पैसे मिळालेले असतात. व्हेअरएज इथे हिने स्वतः पैसे दिले असतात स्वतःच्या खिशातनं, तेव्हा हिला त्याची किंमत असते. त्याच्यामुळे ही तोंड उचकटून सांगते की हे बरोबर नव्हतं, हे असं होतं, ते तसं होतं. मग काय ग शाणे, जर तुझ्या पैशाला किंमत आहे तर लोकांचं काय झाडावरून आलंय? बंडलबाई खोटारडी. समज रहे हो ना मंडळी, समज रहे हो ना? आहे हे असं आहे, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. मी असं नाही म्हणत की प्रत्येक ठिकाणच वाईट असेल, की प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगवेगळा असू शकतो. पण एकतर तुम्ही स्वतःच्या रिस्कवर एक्सपिरियन्स घ्या. जर तुम्हाला एखाद्या जागा कबूल आहे की ह्यांच्यामुळे आपल्याला नवीन नवीन जागा कळतात, तर ठीक आहे. एखादं रेस्टॉरंट तुम्हाला कळालं हिच्या व्हिडिओमधनं किंवा अशा कोणत्या फूड व्लॉगरच्या व्हिडिओमधनं, तर एकदा स्वतः मात्र खात्री करून बघा. जरा रिव्ह्यू वगैरे चेक करा, कारण ह्यांचे रिव्ह्यू हे जेन्युइन नसतात. ह्यांचे पेड प्रमोशन्स असतात आणि पेड प्रमोशनमध्ये फक्त आणि फक्त ते चांगलंच सांगतात. मला पूर्ण खात्री आहे माझी मंडळी तर सुज्ञच आहेत. मला त्यांना काही या गोष्टी सांगण्याची गरज नाही. ते स्वतःच या गोष्टींची काळजी घेत असतील. तरी मला असं वाटलं की असतील कोणी काही लोक की ते फसू नयेत अशा गोष्टीमध्ये, तर त्यांच्यासाठी फक्त इतकंच माझं सांगणं आहे की एकदा चेक करा गुगल रिव्ह्यू वगैरे आणि देन यू आर गुड टू गो. ह्याच नोटवर मंडळी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.